तर बघा आता उडदाची डाळ भरडायला लावली. आता आई लागली या करायला सगळा. खारट खायचा नाही, थोडा चटणीच खायचा. खारट का किती घेऊन आलो, फक्त जास्त लागणार नाही ना, मी एकटाच खाईन त्याची. तर गुड मॉर्निंग मित्र हो, आज आपल्या गावाला आलो. तर बघू आता काय काय चाललंय आपला. ते आज चालू तर तुम्हाला दाखवतो मस्तपैकी डेलीचा आमचा काय काय. तर चला चालू करू आपला व्हिडिओ. तर माझं नाव आहे धीरज बोंड, गावाचं नाव आहे सावरी पाचोदरा, पोस्ट दुर्वेश, तालुका पालघर, जिल्हा पालघर. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. इकडे बघा आई काय करायला लागले. तर सांग केस फार वेट. आई उठले तेव्हापासून कामालाच लागले ना. कामाला त्या जेवण शाळेचे पोरांचा भात बनवायला तिकडे एवढा मोठा. आणि इकडे भाजी काय काय बनवले, मुल्याची भाजी बनवून ठेवली इकडे. सगळं घरचंच आहे ते. इकडे दुसरी टोपा आहेत, पेज काढून ठेवले. मशेरीचा नाही देत, माझी तिथं कसा लादी आहे ना म्हणून मग नवीन टोपात नेऊन द्यायचा. दुसरे टोपात काढून नेऊन दे. आता आग विजवायला लावली थोडी. इकडे मायरी आणि बाबू खेळायला लागलाय. आणि सोनाली तिकडं शेतावरून काय घेऊन आले का. आम्ही गेले मेथी घेऊन आले आणि कोथिंबीर आणि मुळा घेऊन आले. ते आम्हाला घेऊन जायचे आहे ना म्हणून लागले धुवायला. आता बघू कशी धुते. तर मुलं पण धावते चलून आता झालं असतील. तर बघा कसा धुवा लागले. आता मोठा मोठाच आहेत मित्रांनो, मस्तपैकी एकदम ताजं ताजं. 4 का किती घेऊन आलो, फक्त जास्त लागणार नाही ना, मी एकटाच खाईन त्याची मुलं. ते 1 आठवडा पुरतील 4 मुलं. तर चल मग आता धुवून घेतो. हा का, तुम्हाला पण पाहिजे असेल तर कमेंट करा आणि कुरिअर करू. 10 रुपयाला किती काय देशील. 10 रुपयाला 4. 10 रुपयाला 4 मुलं देऊ आम्ही. 4 नाही तर 5 देऊ. 5 देऊ तुम्हाला. 10चं 5 मुलं देऊ ना ग. सगळं मोठं मोठं मस्त ना आपलं ऑर्गॅनिक गावठी काली जमिनीतलं, आपले काली मातीतलं. तर चला सोनालीला आता धुवून घेऊ जरा. मेथी बघा किती मस्त हिरवी. मेथी बघा कशी ताजी ताजी मस्त हिरवीगार. कोथिंबीर. आणि मायरी पण इकडे खेळायला लागले. आणि आई काय करते आता बघू थोड्या वेळात. तर चला आता आपला बघू पुढे काय होतं तर दिवसभर आपला, बरोबर ना. माई पण एकदम आपली गावची झाले आले. तर एकदम तिकडे बाटली नको फेकू, ती पाणी भरायची आहे आईची. आयाची ठेव तिकडं, इकडं घरात ठेव. तो आया कुठेल तुला. तर मला इकडे आई गाडी आली का ऐकत नाही माझा जास्त. त्या धुवून टाक माती असेल तर. चालू झाली शाळेत भात नेऊन द्यायचं आहे ना म्हणून ना ग. ते मुलं तयारी करून जायला लागते. तिथे कसं सरबीर असतात, पोरं असतात म्हणून थोडी तयारी करून जायला लागते. तर चला आता तयारी करू दे आईला. जेवण नाही द्यायला लागलं ना. 1 वाजा 1:30 वाजा जेवत ती. पण 12ला 12:30 पोहोचवायला कडक वाजलं तर घड्याळच नाही. बंद पडलं आहे ते ठीक आहे. आता आई लागले या करायला, सगळा वेगवेगळा करायला लागला. त्याची करताना सगळा माल गरम गरमच नेंदिया लागेल. याच्यातला त्याच्यात शिला नेंदे. पण या पाय कसा गरम गरमच नेंदियाला. पोरा ती मा टोपा आणून ठेवत नाही खादा. तर त्यांची अंगाला मशारी नको लिपताय. तुम्ही पगार घेऊन आमचे पोरांचे कपडे मशारीला ते करता दुसरे टोपात काढून द्या. शेलवाल्यांचा ते चांगला करून द्या लागत. पण ते काय आपली पोरा ती आपल्यावर जबाबदारी ना त्याची. तर चला आता आईला भात काढून घेऊ तर पूर्ण मस्त पाहिजे टाकाटाक. तर चालली माई पण शाळेत. जेवण आहे ना. जेवण देऊन ताई आता भात देऊन येईल. जेवण भात लगेच येईल. तिथं शाळा समोर ती काय आपल्या घरा समोरच एकदम स्ट्रेट.
त्याची मुलं. ताईने बघा निधार नेते एकदम बिना पकडायची, बॅलेन्स असतं. तर आई आता लागली आम्हाला दुपारच्या भातासाठी उडदाची डाळ बनवायला लगेच. तर बघा आता उडदाची डाळ भरडायला लावली. देऊन टाकायची डाळ झाली. पण आईने एवढी फास्ट डाळली डाळ का बोलूच नका. लास्टची डाळी त्या पण टाकला, तूप पलटी गेला, एकदम झाली डाळ. पटापट विरला नाही तर मग डायरेक्ट पीठ होतं. त्याची मुलं स्पीड नाही. तर चला आता डाळ तर भरडून झाली आपली. या वर्षीचं अजून उडीद आलं नाही सुद्धा. ते गेल्या वर्षीच्या उरलेलं होतं त्याची बनवली डाळ. गेल्या वर्षाचं ते अजून तर ती काढायची पिकला आहे. पण तो काय गेल्या वर्षीचं संपलं सगळं. हा ना अजून एखाद पायरी नाही, अजून हवं 2-3 एक पाहिले. त्यात हा काढू चालू होतील ना. मूग हा गणे ते वालच भरायला. लास्ट उरलं का असा करायचा थोडा झाला. तर चला आता आईने डायरेक्ट डाळ बनवली का जेवायला भेटू मस्तपैकी. जाता उचलून ठेवला होता तिकडे साईडला गेला. तिकडे भाताच्या गोणीला साईडला ठेवला. भात आपला झोडलेला त्याचा आहे. ते विकाय ठेवला होता ना अजून ते केंद्र चालू झालं. दुधाची डाळ शिजत ठेवली आईने. शेकटा शेंगा बघा किती कापले. हो ना घरचे आहेत. तर तुम्हाला दाखवता शेकटा शेंगा किती आमचे लागल्यात. पाना कमी ना शेंगा जास्त लागल्यात. या बघा नुसते शेंगाच शेंगा. काय तुम्ही बच्चा काय खायला लागल्यात? आलू तू खास का नाही? मी खाईन ना 1-2 खाईन. मी जास्त खात नाही. अलकुडा दाखव कशी अलकुडा. तर मित्रा या अलकुडा आणि करांदे खायला. आता मी आलू आणि करांदे खायला बसला ना. त्यात मीठ टाकेल ना तुम्ही तर बरा होते. बराच मला लागतं ना एक्स्ट्रा थोडा. खारट जास्ती खायचा नाही नदर कमी होय. असाच आहे की चका कसा खारट खायचा नाही. थोडा चलनीच खायचा. तेव्हाच मला चका कसा. हा ओढा तू शिकेल तर तुला मास्तर आहे ना ते सांगेल ना. नाही सांगेल. बरा झाला आता सांगलास. खारट नाही खायचा. हल्ली जरा खायचा. डॉक्टर बोलतात ना जास्त मीठ नाही खायचं. मला सांगेल नाही. पण मला कोणा कामाला जाय ना तर तिकडं ते वेळ. मित्रा तुम्ही पण करंदा आणि आलू खायला. आता मी खाऊन घेतो. परत भात पण आम्हाला खायचा आहे. भात पण खायचा नाही जेवायचंय. भात जेवायचं आहे. नंतर मग जेवताना भेटायचं काय. दोन्ही कुछ खाऊ नाही तर जेवायचा नाही परत ना. पण शिजेल चांगली. हा चिकट पकी एकदम पौष्टिक आहे. ये बिना खताचं. खतबीत काय नसतं याला. आलू कान ते ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक ते घरचंच. लोकांना तसे विकत आणून खायचा तसा जरा जरा लागला तर होय ना. एखादा उपासाला खायचा. तर बघा मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलो. आईनी भाजी भात वगैरे वाढला. तिकडे माई आणि बापू बसलाय 2 जण. आणि मला इथं दिलाय शेकटाची शेंगा भाजी मुला भाजी आणि डाळ बनवली त्या आईनी. तिकडे सोनाली बसलाय जेवायला. आता आई पण बसेल जेवायला. बाबूसाना पण भात वाढलाय बघा. आई आवाज द्या लागले. या तुम्ही पण जेवायला बस. तर चला आय बस का तू पण. जेवायला बसल. तर चला आता जेवण करून घेतो आम्ही पण.